नमस्कार. नुकतंच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत धक्कादायक निर्णय दिलाय. पक्षाचे नाव आणि चिन्ह हे अजित पवार गट यांना मिळालंय. त्यामुळे शरद पवार गटांना मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाजूला होत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला वेगळा गट स्थापन केला होता. जुलै 2023 मध्ये अजित पवार यांनी एनडीएत सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा यावर निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू होती. दोन्ही बाजूंनी आपापली कायदेशीर बाजू मांडण्यात आली. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे चिन्ह हे अजित पवार यांच्याकडे असेल असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यामुळे अजित पवार गट हा खूप आनंदी आहे. घड्याळ तेच पण वेळ ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील आहे. त्यामुळे घड्याळ तेच पण वेळ नवी असा घोषवाक्य पक्षानं प्रसिद्ध केलंय. दादासारख्या कणखर नेतृत्वामुळे पुन्हा पक्षाला राज्याच्या राजकारणात नवी उभारी मिळेल असा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांचा अंदाज आहे. पक्ष फुटण्याच्या अगोदर अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कधीही सोबळावर सत्तेत आली नाही. त्यांना देशाचे नेते म्हणून आपण संबोधतो, पण स्वतःच्या राज्यात सोबळावर ते कधीही 100 आमदार निवडून आणू शकले नाहीत. याच वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती आणि आज संपूर्ण पक्ष दादांच्या ताब्यात आले. तर दुसरीकडे शरद पवार गटात मात्र पक्ष आणि चिन्ह गेल्यामुळे दुःखाचं वातावरण आहे. काल सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना भावुक झाल्या होत्या. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पण भावुक झाले होते. एकीकडे आनंद तर दुसऱ्या गटात अशांततेचं वातावरण आहे. आता सर्व राज्यांचं लक्ष शरद पवार यांच्या पुढच्या निर्णयाकडे लागलं आहे. अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका.